आज आपण इयत्ता 6वी मराठी 17वे प्रकरण दुखणं पोटभर स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? उत्तर. एकदा कडक गूळ बत्त्याने ठेचताना बत्त्याचा एक घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला व लेखिकेला दुखापत झाली. घाव बसल्यावर वेदना होतात. लेखिकेने ते बोट तोंडात घातले. नंतर ठसठस असणाऱ्या बोटाला मलम लावली. ते गरम पाण्याने शेकले. बोट फुगल्यावर त्याला तेल मालिश केली. ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन लेखिकेने कसे केले आहे? उत्तर. लेखिकेचे बोट माणसासारखे ताठले. त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकले. तर त्याने मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला. ते रागाने हुप्प होऊन फुगून बसले. शेवटी टम्म झालेल्या बोटावर मालिश करून सुद्धा ते टससेमस झाले नाही. बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? उत्तर. डॉक्टरांनी लेखिकेच्या दुसऱ्या बोटाला स्ट्रेपिंग करून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे त्या अवस्थेत कामावर न जाता लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले. उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे, पकडणे, ढवळणे, शिवणे, लिहिणे ही कामे जमत नव्हती. प्रश्न क्रमांक 2. का ते लिहा. लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली होती. उत्तर. दुखणाऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळावर हात लावण्याची वेळ आली होती. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली. उत्तर. कारण लेखिकेने दुखणाऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले पण बोट बरे होईना. शेवटी लेखिकेच्या भाच्याने हा नाद सोड, डॉक्टरांना फोन जोड असा उपदेश केला. त्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जायला तयार झाली. दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला. दवाखान्यात गेल्यावर कुणाचा पाय प्लॅस्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात ही भयानक दृश्य लेखिकेने पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला. दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली. उत्तर. डॉक्टरांनी लेखिकेच्या दुसऱ्या बोटाला स्ट्रेपिंग केले. त्या प्रकारात आजूबाजूची बोटे ताणून बांधून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झालेल्या पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका दवाखान्यातून जड अंतकरणाने घरी परतली. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे. उत्तर. बोट जायबंदी झाल्यामुळे लेखिका कोणाच्या नावाने बोटे मोडू शकत नाही. कितीही राग आला तरी घट्ट मूठ वळू शकत नाही. लेखिकेला प्रभातेकर दर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हेच समजून चुकल्यामुळे आता बोटांचे महत्त्व लेखिकेला समजले होते. प्रश्न क्रमांक 3. तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? उत्तर. 1. प्रथम शाळेतील प्रथमोपचार पेटी घेऊन तात्पुरता इलाज करीन. 2. जखम धुवून मलम लावून बँडेज करीन. 3. त्याला धीर देईन. 4. मित्रांच्या साहाय्याने डॉक्टरांकडे घेऊन जाईल. 5. शिक्षकांना व त्याच्या पालकांना सांगेल. प्रश्न क्रमांक 4. पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून ते बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा. आलेल्या घटना. 1. बत्त्याचा घाव बोटावर वर्मी बसला. 2. वेदना सहन होऊन बोट तोंडात घातले. 3. बोटाचे ठसठस कमी व्हावी म्हणून बोटावर मलम लावला. फुगलेले बोट कमी व्हावे म्हणून गरम पाण्याने शेकले. बोटाचा ताठपणा कमी व्हावा म्हणून तेल मालिश केली. भाच्याच्या सल्ल्याने डॉक्टरांकडे जाणे. 7. डॉक्टरांनी हात गळ्यात अडकवला. स्ट्रेपिंग निघाल्यावरही बोट काही बरे झाले नाही. लेखिकेला बोटाचे महत्त्व समजले. खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा. वहिनी पाठात आलेला समानार्थी शब्द आहे भावजय, कथा, कहाणी, आघात, गाव, ललाट, कपाळ, त्रास, दुखणं. असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळ, प्रभात, नवल समानार्थी शब्द आहे आश्चर्य, तोरा, मानी, हात, कर. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गरम, थंड, उजवा, डावा, घट्ट, सैल, दुर्लक्ष, लक्षपूर्वक. वाक्यात उपयोग करा. वायफळ चर्चा. वाक्य. वर्गात शिक्षकांनी वायफळ चर्चा करू नका असे बजावले. ठसठसणे. बोटाला जखम झाल्यामुळे बोट ठसठसत होते. बाळभोट.
रामूचे अक्षर अगदी बाळबोध आहे. जड अंतकरण वाक्य आईवडिलांनी जड अंतकरणाने राधाला शिक्षणासाठी दूर पाठवले. बट्ट्याबोळ वाक्य हाताला लागल्यामुळे राजूच्या सगळ्या कामाचा बट्ट्याबोळ झाला. हत्तीच्या पावलांनी येणे आईने काम सांगितल्यावर राधा हत्तीच्या पावलांनी चालत येते. मुंगीच्या पावलांनी जाणे श्यामचे आजारपण मुंगीच्या पावलांनी कमी झाले. जायबंदी वाक्य आहे सीमेवर लढताना अनेक सैनिक जायबंदी झाले. हा नाद सोड डॉक्टरांना फोन जोड यासारखे यमक जुळणारे खालील वाक्य लिहा. त्याचा खिसा गरम महिना अखेर झाला नरम. मोडेन पण वाकणार नाही एट कधी सोडणार नाही. बोटभर दुखणं हातभर कणणं मनावरचा उतरला ताण नाही होणार हैराण. या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असलेली वाक्य लिहू शकता. हडबीड यांसारखे अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा. हातपाय पाठपोट केसबीस डोळेबिळे. गप्प हुप्प टम्म यांसारखे जोडाक्षरे लिहा. नक्की गच्च गट्टी किल्ला हे जोडाक्षरे आहे. आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. येथे तुम्हाला आकृतीत गोल काढायचा आहे त्यातील मात्र हा शब्द लिहायचा आहे. साईडने पत्र पात्र सत्र मित्र अशा रीतीने संपूर्ण उत्तरे मी तुम्हाला येथे लिहून दिलेली आहे. तुम्ही येथे ती गोलामध्ये लिहायची आहेत. बोट याप्रमाणे हात व पोट यावर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा. येथे तुम्हाला बोटावर आधारित वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. तर हातावरील म्हणी व वाक्प्रचार पाहूया. हातावर तुरी देणे हात दाखवणे. तर पोट यावरील म्हणी व वाक्प्रचार पाहूयात. पोटात शिरणे पोटात घेणे पोटशूळ उठणे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथेच संपला. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.